नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्व? तर बघा, प्रत्येक माणूस हा पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतो। प्रत्येक माणसाला हेच वाटतं, प्रत्येक व्यक्तीला हेच वाटतं की मी 4 घास सुखाने खावे, माझं कुटुंब, माझा परिवार हा खाऊन पिऊन सुखी असावा, त्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात। तर प्रत्येकाचे अतोनात कष्ट, खूप सारी मेहनत आपल्याला त्यांच्या कामातून दिसून येत असते। तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपण जे 4 घास खातो किंवा घरामध्ये दोन्ही वेळेस जो काही स्वयंपाक बनवतो, तर त्याचा अपमान कधीही करता कामा नये। आणि हा अपमान जर आपल्याकडून चुकून माकून जरी झाला तर आपल्याला कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, तर हेच आपल्याला या व्हिडिओतून माहिती करून घ्यायचं आहे। तर विनंती करते तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करते। तर सुरुवात आपण अन्नपूर्णा देवीच्या मंत्राने किंवा श्लोकाने करूया। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती। ओम श्री अन्नपूर्णा देवे नमो नमः। तर अन्नपूर्णा देवी म्हणजे माता पार्वतीचाच अवतार आहे आणि माता पार्वती म्हणजे भगवान शिवशंकरांची पत्नी आहे। तर बघा, ताटावरून उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते। माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र फार त्रासदायक असतात। घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान होय। एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात आपल्या घरात काय होतं किंवा बऱ्याच जणांच्या घरात काय होतं की किरकिर सुरू होते, भांडणं सुरू होतात। पती पत्नी, मुले किंवा कोणीतरी आलेल्या पाहुण्यांपैकी अचानक नको ते किंवा जुने विषय काढतात। शब्दाने शब्द यामुळे वाढत जातात, घरामध्ये यामुळे भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो, अन्न मात्र तसेच राहते। या अन्नाचा अपमान होणं म्हणजे काय, तर अन्नपूर्णा देवीचाच तो अपमान होय। नंतर घराण्याला यामुळे उतरती कळा लागते। त्यासाठी आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की जेणेकरून अन्नाचा किंवा अन्नपूर्णेचा अपमान होणार आहे। तर यातली पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या घरचा कर्ता पुरुष किंवा स्त्री जेवायला बसलेले असतात किंवा आपल्या घरातील कोणीही जर जेवण करत असेल तर त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका, त्यांना शांतपणे 4 घास खाऊ द्या। दुसरी गोष्ट म्हणजे शत्रू जरी काही खातपीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या, काहीच बोलू नका। तिसरी गोष्ट ही आहे, अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा यामुळे शाप लागतो। चौथी गोष्ट ही आहे, एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते। यानंतर पुढची गोष्ट, मतभेद वगैरे असतील तर त्याच्यावर आपल्याला नंतरही बोलता येतं, पण जेव्हा एखादा व्यक्ती अन्न ग्रहण करत असतो, जेवत असतो, तेव्हा चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नका, तसेच कुणाला कोणताही सल्ला देऊ नका, त्या व्यक्तीला शांतपणे जेवू द्या। यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपलं घर असो किंवा आपण हॉटेलमध्ये जातो जेवण करण्यासाठी, तसेच लग्न कार्यांमध्ये जातो, मुंजीच्या कार्यक्रमात जातो अथवा कोणत्याही समारंभामध्ये जातो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो। आणि रागारागात कसे तरी 4 घास पोटामध्ये ढकलले तर तो देवी अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात। पुढची महत्त्वाची गोष्ट काय आहे पहा, आपल्याला काय करायचं आहे, जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढायची आहे। म्हणजेच काय, पाणी जे आहे ते गोलाकार फिरवायचं आहे। याला जुन्या काळामध्ये चित्रावळी असं म्हटलं जायचं किंवा आजही बरेच जण हा शब्दप्रयोग करत असतील। आणि आपल्या जेवणातील काही भाग किंवा भाताची शीतं असतील तर ती आपल्याला ताटाच्या बाहेर काढून ठेवायची आहे। कोणी कोणी ताटातच साईडला तो घास ठेवतात आणि नंतर मग पशुपक्ष्यांसाठी देऊन टाकतात, पण जमिनीवर सुद्धा आपण भाताची काही शीतं किंवा त्या अन्नातला काही भाग ठेवू शकतो। तर तो कशासाठी, ज्ञात अज्ञात जीवासाठी हा भाग काढून ठेवण्याची प्रथा आहे। मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते। अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी, संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे
यासाठी किंवा सर्वांची भरभराट व्हावी हा त्यामागचा हेतू असतो. अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलामध्ये सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो, त्याचे चांगले विचार किंवा त्याचे वाईट विचार हातात धरलेल्या अन्नामध्ये उतरतात. त्यासाठी मनशांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नका. म्हणूनच घरातल्या गृहिणींनी सुद्धा स्वयंपाक करताना आपलं जे मन आहे ते शुद्ध ठेवायचं आहे. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा राग रुसवा असेल तर निदान जेवण बनवण्यापुरता का होईना तो बाजूला सारायला शिका. नाहीतर तुम्ही जो विचार करतात, ज्या पद्धतीचा विचार करतात, तर तोच विचार अन्नामध्ये उतरत असतो आणि घरातले सगळे आणि तुम्हीसुद्धा तेच अन्न ग्रहण करतात. आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं, जैसा अन्न वैसा मन. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला मन चांगलं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच स्वयंपाक करायचा आहे. बघा, प्रत्येक मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी, पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय? अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे आपल्यालाच त्रासदायक ठरतात. संपूर्ण कुटुंबासाठी हा त्रासच ठरतो. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ दररोज करावा. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे अतिथी देवो भव, तर हे सुद्धा त्यासाठीच वापरले जाणारे शब्दप्रयोग आहेत. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षणच करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सही सलामत आपली सुटका होते. अन्नदान केल्यामुळे अनेक दोष नष्ट होतात. राहती वास्तू देखील शांत राहते. यामुळे होतं काय? स्वतःची तर आध्यात्मिक शक्ती वाढते, शिवाय संपूर्ण कुटुंबाची सुद्धा आध्यात्मिक शक्ती वाढायला मदत होते आणि अर्थातच अन्नपूर्णा देवीची कृपा त्या सर्वांवर कायम राहते. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि त्याप्रमाणे तुमचं आचरणसुद्धा ठेवा. प्रत्येकाने या पद्धतीने चांगलं आचरण ठेवलं, अन्नाचा अपमान केला नाही, तर देवी अन्नपूर्णा ही सदैव आपल्यावर प्रसन्न राहते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची की आपला जो भूमिपुत्र आहे, ज्यांना आपण शेतकरी असे म्हणतो, तर हा शेतकरी ते अन्न पिकवण्यासाठी रात्रंदिवस झटत असतो. त्यामागे भरपूर कष्ट असतात आणि त्यात निसर्गाची जर काही आपत्ती आली तर सगळं काही कशा पद्धतीने उद्ध्वस्त होतं ते आपण 2025 या वर्षामध्ये पाहिलं. जवळपास 6 महिने पावसाळा होता, तर काही लोकांची पेरणीच झाली नाही. ज्यांनी कोणी पेरणी केली होती त्यांना त्या पेरणीतून उगवलेल्या पिकाचा नीट घाससुद्धा घेता आला नाही. म्हणजे ते जे काही पिकं होते ते त्यांच्या हातातच आले नाही, सगळे काही सडून वगैरे गेले. तेव्हा आपण जरी शेतकरी नसलो पण शेतकऱ्यांकडूनच आलेलं अन्नधान्य आपण विकत घेत असतो, तर त्या अन्नाचा अपमान आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. अन्नाचा आपण जितका मानसन्मान ठेवू तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. बरेच असे लोक आपण रस्त्यावर किंवा जागोजागी पाहतो की त्यांना 2 वेळच्या जेवणाची देखील भ्रांत असते. निदान आपण तरी घरात राहतो, आपण ते अन्न विकत घेऊन, म्हणजे अन्नपदार्थ विकत आणून मग आपण घरामध्ये त्याचा स्वयंपाक करतो. अन्नधान्य आपण विकत घेतो, भाजीपाला विकत घेतो आणि त्याचं छानपैकी जेवण बनवतो. पण जेवणसुद्धा एवढंच बनवा, स्वयंपाकसुद्धा एवढाच करा की आपल्या घरामध्ये किती लोक आहेत आणि प्रत्येकाच्या जेवणाचा अंदाज आपल्याला असतो, तर त्यानुसारच आपण स्वयंपाक केला पाहिजे, जेणेकरून आपलं जे शिजवलेलं अन्न आहे ते कचऱ्यामध्ये जाणार नाही. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओम अन्नपूर्णाय नमः.